सर नमस्कार. नमस्कार. सरपंच साहेब, तुमचं नाव आणि गाव सांगा ना. बालू दगडूबा आहेर, वालसांगी. वालसावंगी. आणि सर आपण जे ड्रॅगन फ्रूटच्या बागात आहे, तर ही किती वर्ष जुनी बाग आहे हो? ही महिने का 3 वर्ष? वर्ष म्हणजे 22 मध्ये लावलेली ती. 22 वर्ष 22. हां. अच्छा, 23-24 चालू आहे सध्या. फेब्रुवारी 22 मध्ये. अच्छा अच्छा. फेब्रुवारी 24 गेली ना आता. हां. बरं. 2 वर्ष, काही समजा 2.5 वर्षाची जवळपास हां. आहे की नाही. हां. तर हे जे माल आहे आता, हे तो दुसरा तोडा आहे का तिसरा तुमचा? नाही, आता दुसरा तोडा आहे. दुसरा तोडा आहे का? हां. मग पहिल्या 1 वर्षातच माल येतं ना मग याला? पहिल्या वर्षी मला 7 टन जवळ माल निघाला. पहिल्याच वर्षी? हो. म्हणजे जवळपास लावलेला खर्च निघून आला बागाचा, निघून आला. आहे की नाही? वाह! छान. आणि हे कमी पाण्यावर चालणारं पीक आहे? पाणीच नको त्याला उन्हाळ्यामध्ये जास्त. जितकं पाणी जर दिलं तर सनबर होतं तिथं. अच्छा, कमी पाणी असेल तर उलट चांगलं. हां. आणि पाणी दिलं तर? सनबर होतंय. ओह! अच्छा. सनबरचा प्रकार आहे बा इथं अशी काळी. हां. अच्छा, हे म्हणजे उन्हामुळे जळून गेलेलं हां, आहे. हां. हे सनबर होतंय. म्हणजे पाणी दिल्यामुळं. पाणी दिलं आणि पाणी नाही दिलं तर? तर थोडं सूक्ष्म होतंय. सूक्ष्म हां, हां, झाल्यानंतर हां. नंतर चटका सनबर बसत होत नाही. नाही त्याला. अच्छा. मग आता बघा ना, इतकं हा जो माल लागलेला बघा किती मोठा फळ आहे, हे की नाही? हो. फळ आहे. 1 किलोपर्यंत फळ पडतंय ते. म्हणजे वजनी 1 किलोपर्यंत वाढ होते याची, एवढं साईज? साईज. ओह माय गॉड! खूपच छान आहे. आणि किती एकर बाग आहे तुमची आता? आता 1 एकर आहे आणि एक नवीन लावलाय टेडली सिस्टमला. ती समोरची बाजूला दिसते ते, हां, बरोबर आहे. हां. तर ती पण ती एक 5 महिन्याचा बगीचा आहे. या तुम्ही इकडे. हां, इकडे बघा ना आता. म्हणजे जी कलम होती, मोठी कलम लावली हां, तुम्ही. 5 महिन्यामध्ये ही लावलेली. हे 5 महिन्याची झाड आहे. हां. जे एका वर्षामध्ये एवढी वाढ होती, तुम्ही 5 वर्ष 6 महिन्यातच तेवढी कव्हर केली. हो. म्हणजे कलम लावताना तुम्ही जे 1 फूट डायरेक्ट स्टिकच लावली मी. डायरेक्ट शेतातले आपले कलम विकत घ्यायचं काम नाही पडलं. नाही ना, आपल्या शेतातील आणि जी कलम जेवढी स्टिक पान लागलंय तिकडचं पान इकडे लावलं लावून डायरेक्ट दिलं. कलम त्याचा एक म्हणून. फायदा झाला की हा 5 महिन्यात भाग कलम म्हणून. त्याच्याहून पडलाय आपला. कशाहून? गेलो नसून. हो ना, रेडीमेड खूपच छान झालं ना. म्हणजे वर्ष वाया गेली. वर्ष वाया नाही गेलं. वर्ष वाया नाही गेलं. खर्च 1 वर्षाचं काम तुम्ही कव्हर केलं ना त्याच्यामध्ये. सरपंच साहेब, आता हे जे बाग आहे यांचं जे काही खर्च आहे सरासरी 5-10 लाख वेगवेगळे येतं काही हां. सरासरी? याचा सुरुवातीचा खर्च कलम जर आता कलम तर आमची घरचीच आहे. हां, कलमचं जर खर्च धरला तर? आम्हाला कलम लागली त्यावेळेस 30 रुपये. हां, हां. पण आम्ही इथं आमच्याकडे बगीचे वाढावं म्हणून 10 रुपये स्टिक दिले हां, हां. लोकांना. हां, हां. आणि आता तो खर्च 1 लाखापर्यंत कमी झालेला आहे शेतकऱ्याचा. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि गॅलोनिसला मला 4 लाख रुपयेपर्यंत खर्च आला. खर्च आला टोटल. आणि पोल लागले पहा त्याला दीड पाऊण 2 लाखाचे. अच्छा. हां. म्हणजे सर टोटल एकरी खर्च किती येतो आता नवीन मला शेतकऱ्यांनी तरी समजा समजून कलम उतरलं घरचे त्याच्यात? असल्यामुळे नाही 6 समजा. लाखपर्यंत याला खर्च आला गॅलोनिस. आणि कलम जर बाहेरची असेल तर? बाहेरची कलम असली 7-7.5 लाख रुपयेपर्यंत खर्च येतो. अच्छा, एक शेतकरी बोलला 9 लाखापर्यंत गेलं म्हणते माझा. हां, होऊ सर. शकतं कमी जास्त हां, थोडंफार. पण सर, समजा आता हे 9 लाख खर्च केला आपण, असं उदाहरण घेऊ, आणि पहिल्याच राऊंडमध्ये पहिल्या वेळेस किती माल निघाला आता याचा? मला तरी असं वाटतंय की पुढल्या वर्षी मी याला 10 टनापर्यंत माल निघून जाईल माझा. मग काय टन असतं सरासरी? आता आम्ही मागच्या वेळेस आता 150 किलो दिला, काही 100 न दिला, आता 120 न दिला होता मधात. हां, हां. आता नवीन आता जो जुना बाग आहे तो 4-5 टनचा तोडा निघेल पहिला, दुसरा तोडा. तर 5 टन सरासरी अमाऊंटमध्ये किती लाखाचं उत्पन्न समजा? 100 न गेलं तर 5 लाख रुपये तिथं व्हायला पाहिजे. कमीत कमी. हां. आणि असे 2-3 तोडे येतात. म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत माल चालू राहतो. म्हणजे ऑगस्ट पासून तर नोव्हेंबर पर्यंत. हां. हो. म्हणजे सरासरी जुलैपासूनच. जुलैपासून. जूनपासूनच माल आमचा स्टार्ट झाला. हो मग. आणि सर, सरासरी म्हणजे एक 10-15 लाखाचं एकरी उत्पन्न नाही, उत्पन्न जर वाढ. आला समजून घ्या तर त्यांचं तर म्हणणं होतं आम्ही ज्यांच्या कलम आणले त्यांचं हां. 30 टनापर्यंत ॲव्हरेज येतं म्हणजे टेललेस सिस्टमला. हा, आता आम्ही टेललेस सिस्टम आता लागवड केली. हा, हा. पोल चक्रीवर लावलेलं आहे आपण. पहिल्या वर्षी 7 टन निघालंय. हम्म. यावर्षी आता पहिलाच तोडा आपला 4 टनाच्या कमी निघत नाही. हो. नंतर काय किती तोड येतील किती होतील ते सांगता येईल पुढं निघल्यानंतर. येस 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 येस, कमी जास्त होऊ शकतं हो, हो. थोडंफार. आणि सर, एक वेळेस खर्च झालेला, एक आता लाईफ किती, आयुष्य किती या झाडाचं? 25 वर्षाची लाईफ सांगेल बा त्यांनी आम्हाला. 25 माझी वर्षाची एक life पिढी आहे. निघून जाते ना आता. 50ची एक पिढी निघून जाते ना. 100 आमचा अंदाजे 20 वर्ष चाललं तर भरपूर झालं. भरपूर आहे ना सर. हां. आणि पुढे मेंटेनन्स नाही, जास्त आणि- खर्च आणि नाही. खर्च तर काही नाही. निंदणी खुरपणी, तणनाशकाचा उपयोग आपण सराट करू शकतो याच्यात. हा, अच्छा अच्छा अच्छा. ग्लास बी मारू शकतो याच्यावर. मला काही बिंदास मारू शकतो, बिनधास्त बरोबर आहे. मारू शकतो. काहीच अडचण नाही. बरोबर आहे.
हे तुमच्या हातात हे फळ आहे आता, हे किती? हे 700 ग्राम पर्यंत येतं. 700 ग्राम पर्यंत. आणि किती दिवसाचं असेल हे? याला झाल्या 40 दिवसापर्यंत. 30-40 दिवसाचा हा असेल. हा तोडाला आला समजा आता हा. थोडक्यात. पिकलंय अजून, पूर्ण पिकतं नाही, पूर्ण पिकतंय ते. पूर्ण असं गुलाबी होऊन जातो पूर्ण, हा हा. त्यावेळेस पूर्ण पिकलेलं आहे समजा. हम्म. छान. येस सरपंच साहेब, बरीच म्हणजे शेतकऱ्यांना माहिती जाणार आहे बघा व्हिडिओ. तर आमच्या इथं- धन्य. हां, आता आम्ही 7 जणांनी लागवड केली होती सुरुवातीला. सुरुवातीला स्टार्टला मी सगळ्यात सुरुवातीला लावली होती फेब्रुवारीमध्ये. नंतर जूनमध्ये लागवडीला बऱ्याच बरेचसे. लोकांनी. पण आता 40 ते 50 एकर बगीचा वाल संगीतच झालाय. 50 एकरच्या जवळपास हा, हा. पूर्ण ड्रॅगन फ्रूट. पूर्ण ड्रॅगन फ्रूट. वा वा, एक्सपोर्ट करता येईल आता तुम्हाला हो, करता बऱ्यापैकी. येऊ शकतं. हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. एवढी म्हणजे शेतकरी संख्या वाढली तेवढं माल जास्त, आणि गिराईक मोठे मोठे आपले हा, हा. व्यापारी येतात ना आपल्यापर्यंत. आणि शक्यतो आम्हाला जागेवरच माल आतापर्यंत गेला. हा, मार्केटला पाठवायचं काम पडलं नाही. पडला नाही. पण सर खूप मागणी, ड्रॅगन फ्रूटची खूप मागणी बाजारामध्ये, खूपच आणि जात मागणी बी चांगली रेड जम्बोला जाते. रेड जम्बो. कमी पाण्यात कमी खर्चात चालणारं हो. पीक आहे. फक्त सुरुवातीला एक खर्च आहे. हा, सुरुवातीचा हा. खर्च आहे 7-8 लाख रुपये. 7-8 लाख एकरी. म्हणजे आपला हो, बरोबर आहे. पण सगळ्या येते. सर एक दुसऱ्या भाषेत जसं एक मुलाला आपण 10 लाख 20 लाख भरतो नोकरीसाठी, हा. तसं इथं एक वेळेस रक्कम लावायची, हा, हा. नंतर आहे ना साध्या भाषेत. नाही, बरोबर बरोबर. किंवा एखाद्या बिझनेस मध्ये आपण पैसा लावतो, हा हा. पण हा लॉस मध्ये चालणारा तर बिझनेस नाही, दिसत नाही. याला जर 50 रुपये बी कधी रेट विकला शेतकऱ्याला तरी परवडेबल. तरी परवडणारं पीक हे. हो, प्रत्येक शेतकऱ्यांना लावायला पाहिजे. एक लावायला कर, पाहिजे आधा एक खरंच. कर. आपल्या परिस्थितीनुसार लागवायला. लावायला पाहिजे खरंच. खूप छान सर. किती आता हाच मला पण तुम्ही 4 हे सर आले होते ना, हम्म. तर हे मी त्यांना सांगितलं बा आपल्याला 5 महिने झाले मग मळ्याला या. हा, तर ते मला चक्क जाम झाले असेल ते. ते म्हणजे असं होऊ शकत नाही म्हणे. न पटणार तुम्ही चमत्कार, म्हणजे तिकडचं झाडं चुकटून इकडे लावलं असं झालं ना ते. हा. सरपंच साहेब, सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ओके.